नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऑर्गॅनिक फार्मिंग आपण वेस्ट डिकम्पोजरच्या सहाय्याने करतो आहे ना. तर ते आहे आपलं पहिलं झाड झाला, पहिला मोहर आलेला. त्याचे आंबे बघा मोठे झालेत साधारण बघा. तर हे दोन दाखवतो बघा, किती किती आकार बघा त्यांचा केवढा मोठा. हा बघा. आणि एक मोठा आहे दाखवतो. आपल्या बागेत बसून फोटो काढायला बरं वाटतं. हा बघा. अशा प्रकारे आपण ही ऑर्गॅनिक फार्मिंग करून 2.5 ते 3 वर्षामध्ये आंब्याच्या झाडांना आपण मोहर येऊन त्यांना चांगली फळं पण येत आहेत. साईज पण मोठी आहे. तुम्ही आता बघितला आकार बघा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज सर्व झाडांचे आपण मी तुम्हाला कैऱ्या झाल्यात दाखवतोय. फळं बनली. दुसरं झाड बघूया. त्याच्यात काय अजून कैऱ्या झाल्या नाहीत. बघा, एक एवढंसं झाड आहे बघा, छोटं, तरी पण याला कैऱ्या आलेत. बघा इथे एक आंबा तयार झाला आहे. इथे एक अजून एक आहे. तिसरं झाड तोतापुरी आहे. सगळे मिक्स व्हरायटीज लावलेल्या होत्या. तोतापुरीची फळं दिसत आहे. ती फळं आल्यावरती आता समजायला लागलं, कारण मी काय मार्किंग नाही केलेली. सर्व झाडं आपली लावली जशी जिथे जागा होती तशी. व्यवस्थित प्लॅनिंगने नाही केलेलं, तर जवळजवळ झाडं लावलेली आहे ती रिझल्ट बघण्यासाठी. त्यांच्यावरती कुठे काय मोहर आला नाही, काय फळं आली नाही. इकडे या मोठ्या झाडाला साधारण मोहर आत्तासा येतो आहे. काही कळत नाही कधी फळं होतील याची. एकाच फांदीवरती मोहर आहे, बाकीच्या ठिकाणी कुठे नाही आहे. पुढच्या वर्षी मिळेल. यावर्षी आपल्याला फक्त 2, 3, 4, 5 झाले. हे 6वं झाड. 6व्या झाडावरती हे कैऱ्या आहेत. आता पाणी चालू करतोय मी आजपासून. वेस्ट डिकम्पोजरची फवारणी तर मी करतोच. तर 15 दिवसांनी, 1 महिन्यानी. गेले मी 1 महिना इथे यायला मला मिळालं नाही. गेल्या महिन्यात केलेली वेस्ट डिकम्पोजर. आता आजपासून करीन 15 दिवसांनी. ह्याच्यावरती काय नाही फळं. त्यावरती एक मोहर आहे. यांना पालवी येते बघा, पालवी येते यांना. मोहरचा काय चान्स नाही. पुढच्या वर्षी मिळेल आपल्याला. पुढच्या वर्षी मोहर मिळेल. ठीक आहे. यावर्षी आता मोहर जेवढ्यांना लागला आहे बघा. ही पण तोतापुरी आहे. कैऱ्या झाल्यात. 7-8 झाड झाली. 9वं झाड.
कुठची जाता कळत नाही, लाल रंगाचे कसे लागले क्लस्टर बेरी. साधारण काजूच्या आकाराची झालेली आहे ती फळं. बघा हात लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा काजूच्या आकाराची फळं. हे 10वं झाड अगदी छोटं आहे. 2च फळं दिसत आहेत मला आता सध्या. त्यानंतर 11व्या झाडावरची फळं. आकार बघा, हात मी पकडतो आणि तुम्हाला साईजचा अंदाज येईल. हे बघा साईज, साईज हे 12वं झाड. बारीक बारीक कैऱ्या आहेत, अगदी लहान आहेत त्या. त्याला मोहर अजून तयार व्हायचा आहे का नाही, त्याला काय नाही आहे. 13वं झाड. त्या मोहराला कैऱ्या बनल्या आणि आता पालवी पण येते. कुठे मोहर नाही आहे. आणि हे आपलं सर्वात पहिला जो मोहर आला ते झाड आहे. असं बघा कैऱ्या मोठे झाले आणि आंबे तयार झाले आहेत. ते लहान आहेत. तयार झाले. हा बघा साईज बघा, आकार. आंबा झाला तयार. काही गळून पडलेत आंबे खाली. बघा साईज. त्या बाजूने दाखवतो, त्या बाजूने दाखवतो. 25-30 आंबे आहेत त्याच्यावरती आता. किती सुंदर वाटतं बघा. आता हे सगळे ऑर्गॅनिक आहे, माझ्या मुलांना खायला मिळतील ना. आकार बघा, सर्व ऑर्गॅनिक. बरं यांना मी कवर पण नाही केलं आहे, कारण मला 1 महिनाभर इथे यायलाच मिळालं नाही, लक्षच देता आलं नाही कामानिमित्त. पण तरी पण व्यवस्थित आहे बा. हे रोग वगैरे काय नाही फळांवर. बघा साईज बघा जरा, याची साईज बघा. हे 2 सगळ्यात मोठे आहेत. हा बघा, माझा हात तरी दिसतोय काय. हो का, हा बघा जमिनीला लागलाय नुसता. हाताच्या समोर हातच दिसत नाही मला, बोटच बाहेर दिसते. बघा केवढा मोठा आहे साईज. अशा प्रकारे रिझल्ट आपल्याला वेस्ट डिकम्पोजरचा मिळाला आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग, अगदी 2.5-3 वर्षाच्या झाडाला 20-25 फळं, सर्व ऑर्गॅनिक. आणि आता ह्या मार्च महिन्यात तयार आहेत आणि 10-15 दिवसांनी खाऊ शकतो त्याला पिकवून. काढून पेटीत ठेवून पिकवले तरी चालतील, झाडावरतीच पिकले तरी काही त्रास नाही इकडे.